नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आज मी तुमच्या सर्वांसोबत छान अशी मस्त होम टूर तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे. नमस्कार सर्व, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आमच्या परतीचा दिवस. म्हणजे आज आम्ही परत जाणार आहोत आमच्या घरी मुंबईला. तर आता मी पहिली तुम्हाला देवपूजा दाखवतो आजची. नेहमीचंच तुम्हाला मी जसं माझ्या देवघराचं मी तुम्हाला दर्शन देतो आपल्या घरामध्ये स्वामींच्या घरी, तसं प्रत्येक वेळेस सुद्धा तुम्हाला देवांचं दर्शन झालंच पाहिजे. हाच एक माझा अट्टाहास असतो. आणि आजचं स्वामींचं दर्शन घ्या. स्वामींची पोथी तिथे नेऊन ठेवली आहे मी, पण बाकीच्या सर्व देवांचाच दर्शन घ्या. याची पूजा मी आणि सोनू दादा नंतर केली. पहिली फुलं वगैरे ती छोटी फुलं होती ना, तेव्हा मी पूजा करून घेतली होती. आणि मग जास्वंदाची फुलं काकांनी आणून दिली आणि मग अशी छान पूजा झाली. तर आज जायचंय आम्हाला बाहेर म्हणजे घरीच जायचंय. तर घरी जाण्याच्या आधी आम्ही जाणार आहोत भगवतीच्या मंदिरामध्ये. म्हणजे पुढे चालत जाणार आहे. सोनू दादा आता त्यांच्या एका म्हणजे वाडीमध्येच पुढे घराच्या इथे कोणाला तरी भेटायला गेलाय. तर तोपर्यंत म्हटलं माझं शूट पण पूर्ण होईल. आणि आज सोनू दादाने उंबऱ्याची सुद्धा पूजा केली होती. अरे बापरे, हा एक फुल पडलं इथे. हवा असते, दारवीर उघडलं ना की ते निघून जातं पटकन, म्हणजे उडून जातात फुलं. तर असो, पण आज सोनू दादाने इथे पूजा केली होती. तुळस पण ती मावशीच्या घराची टूर तर दिली असती मी तुम्हा सर्वांना, पण एकदम थोडक्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो. आधीच्या व्हिडिओमध्ये वगैरे पण तुम्ही बघितलं असेल. तर हा एंट्रन्स आहे मावशीच्या घराचा. पूर्ण असं सविस्तर एकदम प्रॉपर नाही दाखवत जसा टूर असतो, तरी पण मी बेसिक तुम्हाला दाखवेन. असा हा एंट्रन्स आहे. एंट्रन्स केल्यावरती हा असा नॉर्मल जी आपली लॉबी असते ना तशी लॉबी आहे. म्हणजे आपल्या ह्याच्यात मुंबईच्या ह्याच्यात म्हटलं तर लॉबी, यायला काय म्हणतात ते नाही मला माहिती. त्याच्यानंतर हा घराचा मेन हे आतमधला भाग, म्हणजे इकडं हा त्यांचा लिव्हिंग रूम येतो. हा लिव्हिंग रूम आहे त्यांचा. आणि ते बेडरूम आहे. हा एक बेडरूम आहे, हा एक बेडरूम आहे, त्याच्यानंतर हा एक बेडरूम आहे आणि हे किचन आहे. तर हे इथे किचन आहे आणि तिथे ती सिंपल खिडकी आहे. इथे कोण राहत नाही ना, सो म्हणून इथे थोडंफार तसं आहे सगळं. आणि देवघराची खोली तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. इथे एका साईडला देवघराची खोली आहे. आणि हा असा पूर्ण मावशीच्या घराचा पूर्णच्या पूर्ण हा लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमलाच कनेक्टेड इथे असं पुढे एक रोड आहे. रोड म्हणजे अशी जागा आहे. एक सेकंड तुम्हाला मी दाखवतो. अशी इकडनं जागा आहे आणि ते आपल्या नॉर्मल जी युटिलिटी एरिया वगैरे असतो ना, तो हा युटिलिटी एरिया आहे पूर्ण. इथे पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत. कुठलं सेलिंगचं नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवतोय. यांचं इथे ते सामान आहे आणि ते वॉशरूम आणि टॉयलेट आहे. तर सिम्पल आहे पण खूप छान आहे. पटापटा चालता बिलता पाहिजे माणसाला. सेकंड मला लॉक करू द्या, रिस्क नको. तर असं पूर्ण घर आहे. पूर्ण मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला टूर देईन म्हणून मी टूर दिली, तर मी दाखवलं नसतं. आणि हा एक इथे बेडरूम आहे आणि हा एक इथे बेडरूम आहे. त्याच्यानंतर ही जी लॉबी आहे ना, इथे पण एक रूम आहे. ही पडवी सॉरी स्टोरेज रूम असतो ना, सो तो हा स्टोरेज रूम आहे. आणि तिथे एक रूम आहे. बस एवढंच आहे मावशीचं घर. आणि इथे तरी आता मी तिसऱ्यांदा वगैरे आलो असेल. एकदा लास्ट टाइम सर्वांसोबत आलो होतो आणि आता मी दादासोबत वगैरे आलोय. जरा देवघराच्या खोलीच्या इथे ना जरा उजेड आहे, तर तिथेच जाऊन बसलं की जरा बरं पडतं. शूटसाठी सुद्धा बरं पडतं. का लास्ट टाइम मी इथे शूट करतो का इथे ना असं वरती तोच हे आहे पूर्ण, त्याच्यातनं उजेड येतो. तर ओपन नाही आहे ते, असं पॅकच आहे, पण तिकडनं उजेड खूप छान येतो. असं वाटतं की लाईटच लावली आहे. तर म्हणून मी इथेच शूट करतो. व्हॉइस ओव्हर करायचं म्हटलं, मी व्हॉइस ओव्हर सुद्धा केलं असतं, पण व्हॉइस ओव्हर करायचं म्हटलं तर काल इथे पूजा होती. तर पूजेच्या इथे मग खूप आवाज होता. रात्री अक्षरशः 1:30 ते 2 वाजेपर्यंत तरी भजन सुरू होतं. आपल्या मुंबईमध्ये 10 वाजले तरी लगेच पोलीस येतील. इथे अक्षरशः 1:30 ते 2 वाजेपर्यंत आम्ही तर झोपलो होतो. सोनदादा होता तिथे. तर तेवढ्या वेळ तिथे भजन सुरू होतं. तर मी झोपलो होतो. नंतर मला झोप लागली. मग मी झोपलो आणि मग त्याच्यानंतर उठलो. सकाळी दिवाबत्ती झाली, वाचन वगैरे पण करून घेतलं. आणि इथे सध्या लाईटचा इश्यू आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं इथे काहीतरी मीटरचा प्रॉब्लेम झाला होता. तर आम्ही झोपायला त्या घरामध्ये जातो काकांचं.
त्यांच्या घराची पण मी तुम्हाला टूर दिली असती, पण अशी डिरेक्टली मी टूर देऊ नाही शकत. हे मावशीचं घर आहे म्हणून मी तुम्हाला टूर देऊ शकलो. पटकन तुम्हाला सोना बाकीच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दाखवू शकलो, म्हणून. नाही तर तिकडचं पण मी तुम्हाला दाखवलं असतं. तर आता मी आता म्हणजे आता मी जाऊ भगवतीच्या मंदिरामध्ये ना, तर तेव्हा पण मी तुम्हाला सांगेन. जर तिथे शूटिंग वगैरे अलाउड नसलं तर माझं काय आता ते त्यात मी इतर काही करू शकत नाही, जर शूटिंग वगैरे अलाउड नसेल तर. पण बघूया, देवीचं काहीतरी तुम्हाला मी थोडंसं तरी असं दाखवेन. देवी भगवतीचं मंदिर वगैरे निघून तुम्हाला मी दाखवेन, प्रयत्न करेन. प्रयत्नाला काय प्रॉब्लेम आहे, प्रयत्न करेन तुम्हाला देवीचं दर्शन देण्याचं. एक सेकंड. देवीचं दर्शन देण्याचा मी प्रयत्न करेन. आजची नित्यसेवा सुद्धा झाली आहे, मला माहिती आहे. नंतर बरेच जण बोलतील मला, तू नित्यसेवा वगैरे नाही केलीस गावी गेलास तर असं नाही करायचं. मला माहिती आहे, सगळं चेक करतो. तसं सोनून दादा येईलच परत, पण तरी पण चेक करून घेतो. मला माहिती आहे, मग परत सगळे बरेच जण बोलतील की तू नित्यसेवा वगैरे नाही केली वगैरे वगैरे. तर असं नाहीये, नित्यसेवा वगैरे सुरू होती, इथे मी माळजप वगैरे करायचो. बाकी तर त्याच्यात काय जसं जमेल तशा सेवा इथे मी करायचो. त्याच्यानंतर आता मी निघतो, आता पण टाळं लावतो. व्हिडिओ पण बराचसा मोठा होऊन जाईल मग. स्वामी बाहेर दिवा पण लावायचं, पण आता सकाळी नाही लावला. संध्याकाळी जेवढे 2 दिवस 2 रात्र होतो ना आम्ही, तेवढ्या ह्याच्यात मी सकाळी सुद्धा दिवा लावले, संध्याकाळी पण दिवा लावलेला. एक सेकंड, आता मला शूट बंद करावं लागणार आहे, कारण ते लॉक एका हाताने नाही लागणार. एका हातात माझ्या पोथी आहे आणि एका हातात लॉक आहे. तर आता तिकडे जाण्याच्या आधी थोडंसं वरती मी जातो, कारण आता कंटाळा आलाय. दादा पण त्यांच्या रिलेटिव्स म्हणजे ते वाडीमध्ये कोणाकडे तरी गेलाय. देवीच्या पाया पडून आलो. तुम्हाला मी देतो दर्शन नंतर. देवांचं मी तुम्हाला पहिलं दर्शन देणार नाही, असं होणारच नाही की मी तुम्हाला समोर दर्शन देणार नाही, असं होणारच नाही कुठलंही. आता कालच्या ह्याच्यात पण मला जसं जमलं मी तसं तुम्हाला दर्शन दिलं, प्रयत्न तर ॲटलिस्ट मी केला, पण जमेल तसं मी तुम्हाला देईन. तर आता आलेलो आहे वरती. अगदी असं सावंतवाडीला जसं मम्मीच्या मामाचं गाव आहे ना, तिथे पण असंच आहे. असं वरती आता त्यांचं थोडंसं असं स्ट्रेट आहे पूर्ण खालती, आणि ह्यांचं थोडंसं असं नागमोडी टाईपमध्ये आहे. फक्त एवढाच फरक आहे. त्याच्यानंतर हे अशी इकडनं गावची, अरे यार, गावची घर आहेत. त्या दिवशी आम्ही म्हणजे काल आम्ही समुद्राच्या इथे गेलो होतो ना, ते तो जो तुम्हाला लोकआउट दिसतोय ना, तशी कमानी, तर ती शाळा आहे तिकडची जिल्हा परिषदची. तर आता मी पुढे जातो, गाडी आलेली आहे, घरी जातो परत. हळूहळू हळू देवीचं मंदिर पण तुम्हाला मी दाखवतो. काल पण दाखवलं, आता परत सुद्धा दाखवेन. मला ना खरंच दम लागतोय जिना वगैरे चढताना. पटकन मी गटागटा पाणी पियालो आणि मग पटकन बाहेर पडलो, म्हणून मला दम लागतोय चढताना वगैरे. आणि पटापटा मी बोलतो सुद्धा आहे ना, त्याच्यामुळे तसा प्रॉब्लेम. हे तर अजून महाकठीण आहे माझ्यासाठी. पहिलं म्हणून बरोबर सोनूला मला बोलायला स्लीपर घातली पाहिजे होती. सँडलच मी एकच जोड फक्त घेऊन आलो. अजून मला नेत्रा दिदीने सुद्धा सांगितलं घराचं शूट करून पाठव, तर ते पण मला तिला पाठवायचं आहे. हे बघा, देवीच्या मंदिराचा कळस आहे इथे. असंच काहीतरी तुमच्या सर्वांसोबत सगळ्या गोष्टी मी हळूहळू शेअर केल्या, जसं जमलं तसं शेअर केलं. हे बघा, हे ते मंदिर देवीचं. काल इथेच पूजा होती. तुम्हाला आहे ना मी परत आतमध्ये जातो आणि दाखवतो. जे ते काका बाहेर आले ना की तुम्हाला मी दाखवतो पूर्ण प्रॉपर. खूप छान आहे मंदिर. हे बघा, असं देवीचं इथे मंदिर आहे. आतमध्ये गेलो असतो. ही आपली कुलदेवी, म्हणजे माझी पण कुलदेवी आणि मावशीची पण हीच कुलदेवी आहे. आणि देवीचा नारळ इथे, आणि कालच पूजा होती इथे कोपऱ्यामध्ये. तर पूजा झाली, पूजा उचलली, उत्तर पूजा झाली, आणि अशी देवीचं हे छान मंदिर आहे. पुढे पण मंदिर आहे, तुम्हाला मी दाखवेन. आणि हे वालं पुढे मावशीचं घर आहे, ते बघा, ते दिसतंय ना, ते मावशीचं घर आहे. आणि इथे जवळच असं मंदिर आहे भवानीचं. मी तुम्हाला दाखवतो परत आतमध्ये जाऊन. पाय फक्त घाण लागतात पाण्यात ना, कारण ते सुकलं नाही आहे ना. हे बघा, भवानी देव्याय नमः. ओम भवानी देव्याय नमः.
तर असं खूप छान मंदिर आहे. आता मी जातो, हळू उतरतो. इकडे काल मी जोरात आपटलेलो, पटकन हायटी आहे ते पटकन आपटलं जातं. इथे थोडंसं छोटं आहे, म्हणजे हा जो एंट्रन्स आहे ना थोडासा छोटा आहे. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त छोटासा असा छान व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत शेअर केला. तर अगदी नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.